शोभी तारी गोविंदजी गावडे जोरदार गायनचा गजर माननीय आमदारांसाठी सोनिया प्रकाशन होत आहे 105 वर्षपूर्ती सोहळा साजरा करत आहोत। माननीय मुख्यमंत्र्यांपासून अनेक ज्येष्ठ कलाकार मंत्री महोदयांचे सर्वांचे विचार या स्मरणिकेच्या माध्यमातून ती पण संस्था खूप जुनी आहे, कारण ते अनेक नट आहेत। वाईट याचंच वाटतं की त्या कलाकारांना अनेक सिनियर जे ज्येष्ठ नट आहेत त्यांना आज काम नाही आहे आणि त्यांना उदरनिर्वाहासाठी संस्थेची मदत लागते, नाट्य परिषदेची मदत लागते। तर मला असं वाटतं की पूर्वीच्या काळी सेवेवर लोक फार असे भर देत नसत, पण ती बचत करणं म्हणजे यू हॅव टू सेव इट फॉर द रेनी डे असे इंग्लिशमध्ये म्हण आहे। म्हणजे आपण काहीतरी बचत केली पाहिजे भविष्य काळासाठी। ही विचार करण्याची भावना त्यांच्यात नव्हती। आज कमवलेलं आजच ते खर्च करायचा, सगळं हे करायचं, भविष्य संचार करायचा आहे असं अनेक नटांनी केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं जे आज जीवन आहे 60 नंतरचं किंवा 70 नंतरचं ते थोडंसं कठीण जात आहे। तर मला खूप वाईट वाटतं, पण सरकार, महाराष्ट्र सरकार आणि मला वाटतं गोव्याचं सरकार सुद्धा नटांसाठी काही ना काही करत असतं। ही चांगली गोष्ट आहे, कारण पूर्वी सुद्धा राजाच्या दरबारात गायक असायचे, नर्तक असायचे, नट असायचे, उत्कृष्ट असायचे आणि त्यांना राजाश्रय होता। हा राजाश्रय असलाच पाहिजे आणि आजही मी सरकारकडनं तीच मागणं मागते आणि माझ्या मोठ्या बाबांनी सांगितलं की हा जो हॉल आहे, हे जे सभागृह आहे, हे राज्य कार्यकालात त्यांनी मंत्री असताना त्याचा आणि एमपी असताना मला वाटतं हे जे लाईट्स वगैरे आणि फॅन्स सगळे ठरवून घेतले इथे। याच्या व्यतिरिक्त थोडंसं इथे एकॉस्टिक जे आहे, थोडासा आवाज घुमतो, त्यामुळे नाटकासाठी हे तेवढं उपयुक्त नाही आहे। थोडंसं वळवळी लावत आला अशा प्रकारचं एक चांगलं सभागृह झालं पाहिजे किंवा याचीच डागडुजी करून त्याचा एकॉस्टिक्स सुधारलं पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून सर्व रसिकांना त्याचा असा स्वाद घेता येईल। म्हणजे चांगला नाट्यानुभव जो असतात त्या जो आनंद त्यांना मिळायचो अशा मला दिसतात मनापासून आणि तशा जातले रोग वॉज नॉट बिटवीन द डे। हळूहळू सुधारणा जातात। पहिले काय नाशिले आज सुद्धा निदान वळवळे गावांनी सुद्धा सभागृह असतात आणि गजानन लक्ष्मी कल्याण करते तुमच्या सगळ्यांचे पहिलेच कोटी या देवळात राहिले, आपण खूप आनंद झाला। हे खूप वर्षाचे देव ओळखून पहिलेच कोटी मला दर्शन झाले आणि मला धन्य दिसले। तर तुमचं सगळ्या नाव देव बरे होऊन म्हणता, जे सगळ्यांची नावं म्हणतात ते ओळखा। शेक्सपियर म्हणला व्हॉट इज देअर इन अ नेम, नावात काय माणसाचं कर्तृत्व महत्वाचं आहे। त्यामुळे ही सगळी व्यक्तिमत्व अतिशय कर्तृत्ववान आहे। धन्यवाद। फक्त कुठल्याही क्षेत्रात असो आपल्या स्वतःच्या व्यक्तीवर, आपल्या स्वतःच्या कर्तव्यवर आज ओळख निर्माण करणं आणि स्वतःचा पाठीचा कणा ताजा ठेवणं हे सातत्याने माझ्या भाषणात मी सांगत आलेलो आहे। मग ते राजकारण असू दे, सामाजिक व्याकरण असू द्या किंवा शैक्षणिक क्षेत्र असू द्या किंवा व्यवसाय असू द्या, व्यवसायामध्ये सुद्धा माणसाला खाची खळग्यांना केवळ दगड धोंड्यांना समोर जावंच लागेल आणि जोपर्यंत आपण झेलत नाही तोपर्यंत आपण यशाचं शिखर कधीच काढू शकणार नाही। म्हणूनच नाट्य संस्कृतीच्या बरोबर लोककलेचं ज्ञान मिळवणं सुद्धा हे आपल्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्यातूनच माणूस घडतो, आपल्या स्वतःला घडवतो आणि दुसऱ्यांना पण घडवतो आणि म्हणूनच एक
105 वर्षात लावलेलं हे लहानसं रोपट आज खूप मोठं झालेलं आहे. फक्त एकच जबाबदारी आज घेणं आजच्या तरुणांना मी एवढा या रंगमंचावरून या व्यासपीठावरून एवढंच मी सांगेन की जिथून आपण घडतो आहोत तेथे कधीच आठ करू नका. तुम्ही जपानी गादीवर आलो अवश्य झोपा, पण त्या आजीच्या लुगड्यापासून बनवलेल्या कोदडीची ऊब मात्र कधीच विसरू देऊ नका. एवढंच माझं तुम्हाला सर्वांना शेवटचा सांगायला असून आमची पुढील पिढी घडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आमच्या दलित प्रतिच्या सर्व सदस्यांना मी परत एकदा शुभेच्छा व्यक्त करून गाडीचे व धडाडीचे मुख्यमंत्री आदरणीय डॉक्टर प्रमोद सावंत आज इथे यायचे होते, पण काही कारणास्तव ते इथे पोहोचू शकले नाही. तरी पण त्यांनी आपला संदेश पाठवला आहे. अनेक कलाकार आणि प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. वळवई गाव हा तसा एक नाट्य समृद्धी आणि निसर्गाने नटलेला गाव आहे. मुळात हा गाव माझ्या गावाशी एकदम निगडीत आहे. म्हणजे मांडवी नदी क्रॉस केल्या गेल्या दुसऱ्या बाजूला वळवई गावाशी संबंध खूप जुने माझे स्वतःचे संबंध आहे. मी खरोखरच या कार्यक्रमाला यायचं असंच प्लॅन करत होतो, पण योगायोगाने या कार्यक्रमाला पोहोचू शकलो नाही. पुनश्च एकदा तुम्हाला सर्वांना खूप शुभेच्छा. 105 वर्ष म्हटल्यानंतर मी 105 वर्ष मागं जाऊन बघितलं की आपल्याला गोवा स्वतंत्र होत असताना 63 वर्ष पूर्ण झाले आणि त्या अगोदरही 40-50 वर्ष अगोदर ही नाट्य परंपरा आपल्या वळवई गावामध्ये आहे आणि तीही मराठी समृद्ध अशी ही परंपरा आहे. वळवई गावामधल्या दलित प्रमुख नाट्य मंडळ हे खरोखरच मी संस्था स्थापन केलेल्या सर्व बुजुर्ग मंडळींचं खरोखर मनापासून अभिनंदन करतो की त्यावेळी या ठिकाणी मराठी बोलणं तर खूप मराठी शिकणं हे त्याहूनही कठीण होतं आणि त्या परिस्थितीमध्ये त्या गावातील लोकांनी ही नाट्य परंपरेचं जतन केलं आणि ही नाट्य परंपरा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. खरोखरच म्हणजे संस्थापक अध्यक्ष आणि बाकी सर्वांचं मी आजही मनापासून खूप अभिनंदन करतो. पुढे देणारे सर्व कलाकार त्या भावी वाटचालीस बरोबर DJ Asli